नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे यांना पुन्हा लोकसभेत पाठवा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे। हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला होता। त्याचबरोबर महायुतीच्या सर्व घटक पक्षांची एकत्रित बैठक पालकमंत्री दादा भुसे यांनी बोलावली होती। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते। शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, कवाडे गट आदी मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार असलेले हेमंत गोडसे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून हेमंत गोडसे हे विजयाची नोंद हॅट्रिक करतील असा आत्मविश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। मी विनंती करतो आणि हेमंत बाप्पा तुम्हाला मी सांगतो, तुम्ही दोनदा खासदार झालेला, आता तिसऱ्यादा आपण खासदार होणार। ते सगळे लोक तुम्हाला खासदार बनवतो, कार्यकर्ता खासदार बनवतो, कार्यकर्ता आमदार बनवतो आणि प्रत्येक घराघरात खासदार जाऊ शकतो, उमेदवार जाऊ शकतो। ते तुम्ही जा, माझा उमेदवार कसा चांगला आहे त्याचं मार्केटिंग मत घेता, सांगता काम मी करेन, जबाबदारी घेता आणि मग जेव्हा कामाची वेळ येते, जेव्हा एखादा कार्यकर्ता आपला अडचणीत असतो तेव्हा हॉस्पिटलची मदत, पोलीस स्टेशनची मदत, कुठलं काय छोटं मोठं काम असेल त्यावेळेस मात्र तुम्ही त्यांचे फोन उचला, तुम्ही त्यांचं काम करा, त्यांच्या अडचणीमुळे धावून या। ही अपेक्षा कार्यकर्त्याची असते, ही भावना कार्यकर्त्याची असते, तेव्हा मात्र कार्यकर्त्याला विसरू नका, नाहीतर मग पुन्हा मग मला अनेक ठिकाणी विनंती करायला लागते, अरे बाबा हा आपलाच उमेदवार आहे, आपल्या मुलीने प्रधानमंत्री करायचं आहे, अरे एकनाथ शिंदे समजून काम करा, अशी वेळ येता कामा नये। आता तुम्हालाच नाही मी सांगतो, सगळ्यांना सांगतो। आणि म्हणून कार्यकर्ता, पदाधिकारी, खासदार, आमदार याचे फोन 24 तास चालू असले पाहिजे, फोन डायव्हर्ट असता कामा नये। कधीही अडचण येऊ शकते कार्यकर्त्याला, या कार्यकर्त्याच्या तसं काय तुमच्याबद्दल नाही वाटत, रिटर्न फोन करतात हे काय आणि म्हणून एक चांगला खासदार निवडून द्या। आणि विजय आपण पण काय आता थोडे काय त्याला सपोर्ट केलं, त्यांनी पण त्याचा अनुभव घेतलेला आहे। 2 अप्पा आले, आता बबनराव आले, इथं आपले अजय आहे, सुहास आहे, सगळे मंडळी, सगळ्यांनी नाव मी घेत नाही, सगळे व्यासपीठ बघा किती मजबूत आहे। मजबूत व्यासपीठ मिळायला देखील भाग्य लागतं। मी भाग्यवान आहे, या राज्यातले लाखो लोक आपल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी 20 मे रोजी धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबण्याचे आवाहन हेमंत गोडसे यांनी केले आहे। कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं तर आपल्या देशाला लागून इतर देशांची आर्थिक परिस्थिती बिघडली। असं श्रीलंकेसारख्या देशामध्ये राष्ट्रपतीच्या घरामध्ये लोकांनी उद्रेक केला, त्याचबरोबर पाकिस्तानच्या पंतप्रधानांना देखील कधी कधी राजीनामा द्यावा लागला। आपल्या देशाला लागून इतर देशांमध्ये युद्ध चालू, परंतु आपल्या देशाकडे कोणी वाकडी नजर करून पाहणार नाही, अशा प्रकारचं नेतृत्व या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे। शिंदे साहेब देखील गेले 1.5 वर्षापासून मुख्यमंत्री म्हणून काम करतायत। मला असं वाटतं का एक सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून लोकाभिमुख निर्णय या 1.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी या ठिकाणी घेतले आणि यांच्या मोदी साहेबांचे आणि शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी येत्या 20 तारखेला आपण अनुक्रमांक 2 प्रभू रामचंद्राच्या पंचस्पर्शाने पावन झालेली नाशिक ओळखल्या जाते आणि म्हणून प्रभू रामचंद्राचे आश्रय धनुष्यबाण या अनुक्रमांक 2 वरती धनुष्यबाणाचा संकल्प लावून प्रचंड मताने महायुतीच्या घटक पक्षाच्या बैठकी प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उमेदवार हेमंत गोडसे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार संजय कुटे, सुहास कांदे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सीमा हिरे, सरोजा हिरे, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक मुर्तडक, सलीम शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहर अध्यक्ष रंजन ठाकरे,
मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, सुदाम कोंबडे, रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, शशीबाई उनवणे, गणेश उनवणे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.